नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन. आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झटपट होणारा असा टमॅटो सूप. अगदी घरच्या साहित्यामध्ये झटपट आणि रेस्टॉरंटपेक्षाही भारी, रेस्टॉरंटसारखा नाही, रेस्टॉरंटपेक्षाही भारी असं हा टमॅटो सूप आपला रेडी आहे. तर चला, कमी वेळेत कमी साहित्यामध्ये आणि तरीसुद्धा नो कॉम्प्रोमाइज टेस्टला, अगदी रेस्टॉरंटलाही मागे सोडेल असा हा रेस्टॉरंट स्टाईलपेक्षाही भारी टमॅटो सूप अगदी कमी वेळेत आणि कमी जिन्नसमध्ये आपलं तयार होतो. तर चला, पटकन जाऊन ही रेसिपी नक्की फॉलो करा, भरपूर लाईक करा, भरपूर शेअर करा, कारण की एका व्हिडिओच्या मागे भरपूर मेहनत असते. आता इथं काही खडे मसाले घेतले, तेजपत्ता आणि दालचिनी, अगदी साधे सहज भेटणारे मसाले आहेत. आणि इथं घेतले मीठ, तिखट, साखर आणि काळी मिरे पावडर. आता साखर घ्यायची आहे, मीठही टाकायचं आणि तिखटही आणि काळे मिरे पावडरही. आता बेसिक इन्ग्रेडियंट बघूया सूपसाठी. तर टमॅटो सूप म्हटलं तर अगदी 5 मस्त लाल बुंद मोठे मोठे टमॅटो घेतलेले आहेत, देठं काढून घेतलेले आहेत, गाजर घेतलेले सोलून आणि कांदेसुद्धा सोलून घेतले. गाजर मी तर लालवालं घेतलं कारण की सीझनल आहे, त्यामुळे तुम्हाला लाल गाजर नाही भेटलं तर तुम्ही ऑरेंज गाजरसुद्धा घेऊ शकता. मध्यम आकाराचे 2 कांदे आहेत, ते सुद्धा सोलून घेतलेले. मोठा असेल तर एकच घेतला तरी चालेल, माझ्याकडे मध्यम आकाराचे कांदे होते त्यामुळे 2 घेतले. रफली कापायचे कांदे, रफली कापायचे टमॅटो आणि रफलीच कापायचं गाजरसुद्धा. एकच गाजर पुरेसं होतं 5 टमॅटोसाठी, कारण की लाल आहे. ऑरेंज असेल तर नक्कीच 2 गाजर घ्या. आता इथं घेतलेले आहेत मी लसूण पाकळ्या, 10-12 लसूण घ्यायचे आहेत सोललेले. तर लसूण बारीक आहे त्यामुळे मी 10-12 घेतलेले आहेत. तुमचे जर मोठे फ्लेक्स असतील, मोठ्या पाकळ्या असतील तर अगदी 4 ते 5 घेतल्यात तरी चालून जाईल. आता गावठी आहे, बारीक आहे, त्यामुळे 10-12 घेतलेले आहेत लसूण पाकळ्या. आता असं मी गाजर आणि टमॅटो कापले, तसेच रफली कांदासुद्धा कापून घेतलेला आहे. आता चला, देठाचा भाग सगळ्यांचा काढायचा, कांद्याचा, टमाट्याचा आणि गाजराचा सुद्धा. आता पटकन जाऊन ह्याला कसं काय प्रिपेअर करायचं तेही बघूया. प्रिपरेशनसाठी आपल्याला लागेल कुकर. कोणतेही कुकर घ्या, छोटं मोठं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते. आता संपूर्ण साहित्य, कांदा, टमाटा, लसूण, गाजर सगळं ह्याच्यात टाकून द्यायचं. आता त्याच्यासोबत टाकायचं 1.5 ग्लास पाणी. 1.5 मध्यम आकाराचा ग्लास असतो, ते 1.5 ग्लास पाणी आपण इथं टाकलेलं आहे. म्हणजे साधारण 3 कप, मोठे 3 कप पाणी टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे. ह्याच्यात अजून काहीच टाकायचं नाही. कुकर लावायचं आणि 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मध्यम आचेवरती 4 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरचं शिट्टी जी आहे ती रिलीज होऊ द्यायची, थंड होऊ द्यायचं कुकर. आणि तुम्ही बघू शकता छानपैकी झालेलं आहे आपलं कुक. आता इथं माझ्याकडे हँड विस्कर नाही आहे, तर म्हणजे हँड ब्लेंडर आहे, त्यामुळे मी हँड ब्लेंडरनीच हे घोटून घेते. तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर जे कांदा टमॅटो आहे ते चाळणीने चाळून घ्या आणि मग मिक्सरमध्ये टाका. म्हणजे जे पाणी आहे ते टाकायचं नाही, मिक्सरमध्ये फिरवून घ्या विदाऊट पाण्याचं. पाणी ते राहू द्या, पाणी फेकायचं नाही. सूप करताना आपण ते पाणी ॲड करूया. आता हँड ब्लेंडर असेल तर नक्कीच हँड ब्लेंडरने असं अगदी 1-2 मिनटातच हे ब्लेंड होतं छानपैकी, अगदी अर्धा मिनटात झालं. आता अजून काय करायचं, आता तडका द्यायचा आपल्याला पटकन. आता हा सूप तुम्ही गाळूनसुद्धा घेऊ शकता, बट मी इथं गाळून घेत नाही आहे, कारण की टमॅटोची सालच आहे याच्यात, अजून काही नाही. ते सुद्धा छानपैकी ब्लेंड झालेलं आहे, एकसंध असं झालेलं आहे सूप, तुम्ही बघू शकता. अजिबात ह्याच्यात टमॅटोची साल किंवा गाजराचे कीस असं अजिबात दिसत नाही. तर आता हे बघा, आता टमॅटो सूप आपला खूप छानपैकी ब्लेंड झालेला आहे. तुम्ही इथं गाळला नाही आहे. तुम्हाला हवं, तुम्हाला अगदी सिल्की पाहिजे असेल, पातळ, तर नक्कीच गाळून घेऊ शकता. पण मला नाही वाटत की टमॅटो सूपमध्ये आता आहे तरी काय, कांदा टमॅटो आणि गाजराचं, त्यामुळे मी इथं गाळला नाही. छानपैकी ब्लेंड करून घ्यायचा बस. कढई ठेवली किंवा पॅन ठेवा, छान मोठं जड बुडायचं भांडं बस इतकं ठेवायचं आहे आणि छान त्याला गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यावरती त्याच्यात टाकायचं एक मध्यम आकाराचं चमच्याचं बटर. आता इथं बटर घ्या, मस्ट आहे. तुपाने इतका छान फ्लेवर येणार नाही, त्यामुळे बटर मस्ट आहे. रेस्टॉरंटसारखं भारी करायचं आहे तर बटरच हवं आहे. त्याच्यात टाकलं तेजपत्ता आणि 1 ते 2 दालचिनीच्या काड्या. छोट्या होत्या त्यामुळे 2 घेतले. दालचिनीसुद्धा 2 आणि तेजपत्तासुद्धा 2 घेतला. मग टाकले आपले सुके मसाले, तिखट, काळे मिरे पावडर आणि साखर आणि मीठ. साखर जितकं तिखट आहे तितकी साखर घ्यायची आणि मीठ चवीपुरतं अर्धा चमचा. मग ते छान परतून झाले सुके मसाले की लगेच टाकलं आपला ब्लेंड केलेला सूप, जे कांदा टमॅटोचं सूप होतं ते टाकलं. आता छान एकदा मिक्स करून घ्यायचं मसाल्यांसोबत. आणि गॅसची फ्लेम म्हणाल तर मोठी आहे, स्लो अजिबात नाही करायची, मोठ्या फ्लेमवरती छान ह्याला दणकून एक उकळी येऊ द्यायची. छान घट्ट ह्याला थिकनेस येतो आणि खूप छान हा दाटसर होतो सूप आपला. कधी
तर जसं जसं ते शिजेल तसं ते अजून घट्ट होईल. ह्याच्यात आपल्याला कोणताही कॉर्नस्टार्च टाकायचं नाही, कॉर्नफ्लोअर टाकायचं नाही आहे, काही टाकायचं नाही, कोणताही पीठही टाकायचं नाही आहे. बस ह्याला आपल्याला एक दणकून उकळी येऊ द्यायची आहे. खदखद ह्याला उकळी आली किंवा रटरट म्हणा किंवा खदखद म्हणा, छान ह्याला उकळी आली 1-5 मिनटं की बस गॅसची फ्लेम बंद करायची नाही, सर्व करायला घ्यायचं. आत्ता ह्याच्यामध्ये माझ्याकडे काही फॅन्सी क्रूटॉन वगैरे नाही आहे, त्यामुळे मी क्रूटॉनचा भाग स्किप केलेला आहे. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर नक्कीच करा क्रूटॉन आणि एन्जॉय करा क्रूटॉनसोबत हे. बट अगदी बेसिक सूप आपल्याला करायचं आहे टमॅटोचा. घरच्या घरी आपण कसं करतो, बट ते सुद्धा टेस्टला अगदी अप्रतिम होतं हे जे सूप आहे. क्रूटॉन असेल तर नक्की सर्व करा सूपसोबत. बट आता अगदीच बेसिक सूप आपण सर्व करणार आहोत. तर ते कसं, छान एक उकळी आली की गरमागरम सूप सर्व करताना थोडीशी कोथिंबीर टाकायची, बेसल लीफ असेल तर ती टाका. अदरवाईज मस्तपैकी सर्व सूप करायचं आणि ह्याच्यावरती एक परत छोटंसं बटरची क्यूब टाकायची. आता बटर नसेलच किंवा बटर वापरायचंच नाही तर बस तुपाची धार टाका. एक नंबर हा सूप होतो. तुम्ही मोठे मोठे रेस्टॉरंट काय, मोठे मोठे कॅफे काय, सगळीकडे असा सूप भेटणार नाही, इतका भारी झालेला आहे. घरचं ते घरचंच असतं. टेस्ट अगदी अप्रतिम झालेली आहे. नक्की ह्या रेसिपीला फॉलो करा आणि असं भन्नाट सूप घरी नक्की करा. एकदा करताल ना, वारंवार करताल, ही माझी 100 आणि 1% गॅरंटी. तर चला पटकन जाऊन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सगळं करणं फुकट आहे, निःशुल्क आहे. पण लाईक केल्याशिवाय आणि कमेंट केल्याशिवाय आणि सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. शेअर भरपूर करा, म्हणजे आपली छान छान रेसिपी अनेक लोकांपर्यंत पोचतील. तर चला पटकन जाऊन ही रेसिपी नक्की ट्राय करा. या हिवाळ्यात हा सूप तर झालाच पाहिजे. हिवाळा असो का पावसाळा असो का गरमी असो, सूप मस्त आहे. असं चमचमीत आणि झटपट होणारा टमॅटो सूप रेडी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.